नमस्ते. नमस्कार सगळ्यांना. मी सिद्धी पालशेतकर गाजूला तुमच्या समोर आज खूप दिवसांनी व्लॉग बनवत आहे. ऑलमोस्ट आता म्हणजे खूप तरी महिने झालेत. आता आमच्या लग्नाला 1 वर्ष होत आलंय. फक्त 1 हफ्ता बाकी आहे. सो मी विचार केला, की म्हणजे मला खूप डी-एम्स येत होते, खूप प्रश्न होते लोकांचे. तर मी बोलली त्या क्वेशन्सचं आन्सर द्यायचं हेच राईट टाईम आहे. कारण की 1 वर्षाचा एक्सपिरियन्स झालाय आता आम्हाला. सो आम्ही पण आता न्यू कपल्स नाही राहिलो. आता आम्ही पण एक्सपिरियन्स कपल्स होत आलोय. सो एक्सपिरियन्स लेटर आता आमच्या आई कोणाकडनं घ्यायला लागेल? मम्मी पप्पा. सो खूप क्वेश्चन्स होते सगळ्यांचे आणि मी इन्स्टावर स्टोरीसुद्धा टाकली होती, की मी क्वेशन आन्सर्सचा व्लॉग बनवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही मला डी-एम करा, खूप क्वेशन्स विचारा. तर त्याचे आन्सर्स मी देतो. पण खूप क्वेशन्स आले होते. तर त्यातून एवढं आन्सर करायला माझ्या नवऱ्याला टाईम नाही आहे. सो त्यासाठी ते पण ह्या व्लॉगसाठी मी त्याला जबरदस्ती बसवलंय बाजूला. तर त्या क्वेश्चन्समधून मी 10-12 असे क्वेश्चन्स लिहून घेतलेत आणि त्याची आन्सर आम्ही आज करणार आहे. तर तुम्ही आता स्टे ट्यून बघत राहा. व्लॉग कंटिन्यू बघा, पूर्ण व्लॉग बघा. तुम्हाला मजा येईल. म्हणजे क्वेश्चन्स म्हणजे असं नाही रिपीटेड क्वेश्चन्स होता. असे नाही अ, द्यायला आहे माझ्याकडे टाईम इतका काय मी बिझी माणूस नाही आहे. तर ठीक आहे आता देऊया आपण. पण थोडा कसा ऑकवर्ड फील होतो. असं म्हणजे आपल्याला बघतात इतके लोकं मग थोडा आय एम नॉट दॅट बोलते ना कैमरा फ्रेंडली और सोशल मीडिया पे इतना इतना पसंद नहीं है. देखता हूँ ट्राई करते. अगर कुछ गलतियाँ हुई रहेगी तो मुझे माफ़ करना. थैंक यू. सो आता पहिला क्वेश्चन आहे, वेअर डू यू गाईज मेट? आम्ही म्हणजे असं भेटलो असं काही नाही. मला ॲक्च्युली खूप वर्षा अगोदर म्हणजे मी 12थला होती तेव्हा त्यांनी मला फर्स्ट टाईम बघितलं होतं आणि मी पण त्याला फर्स्ट टाईम तेव्हाच बघितलं होतं. पण तेव्हा फ्रेंड्स वेगळे होतो, सगळं वेगळं होतं. सो फक्त तेव्हा बघितलं होतं आणि नंतर मग खूप वर्षांनी कॉन्टॅक्ट झालं आणि तसं तिथून सुरुवात झाली. सेकंड क्वेश्चन, व्हॉट वॉज युअर फर्स्ट इम्प्रेशन अबाउट ईच अदर? तर मी हा क्वेश्चन साईला देते. पहिलं तू सांग, की फर्स्ट टाइम तू जेव्हा मला बघितलं तेव्हा तुझं इम्प्रेशन काय होतं? लेडीज फर्स्ट. नाही. तू बोल. तू बोल. बोल. मी जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं होतं तेव्हा मला असं वाटलं खूप साधा आहे मुलगा. म्हणजे साधाच आहे. साधा आहे, चिपकता. खूप साधा आहे. सो म्हणजे जितकं दिसतो त्यापेक्षा जास्त साधा आहे. नाही असं नंतर समजलं तुला. नाही असं काही नाहीये. सो मी फर्स्ट टाइम बघितलं तर मला वाटलं खूप साधा आहे मुलगा. म्हणजे आजकालची जी मुलं असतात, जे दुनियादारी करतात, म्हणजे हा दुनियादारी इन द सेन्स हा मुलगा दुनियादारीमध्ये आहे, पण इन अ गुड वे. कॉन्टॅक्ट्स चांगले आहेत, सगळं चांगलं आहे. आणि जसं मला फर्स्ट नजरेमध्येच असं वाटलं, की हाच आहे, बस संपलं. फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन बहुत अच्छा था एकदम ट्रेडिशनल वे में रहने का ऐसा एकदम मतलब लगता था कि हाँ बाबा बहुत घरेलू लड़की है यही और ऐसी है. और खाना बनाना इसका खाना वाना बनाने का वगैरह पहिले ही डालती थी बहुत पहिले से. तो बोला बाबा अशी मुलगी भेटली तर अजून काय पाहिजे लाईफमध्ये. बोले ठीक आहे हेच आहे फायनल. सो थर्ड क्वेश्चन होतं, हाऊ डिड यू गाईज कन्व्हिन्स युअर पॅरेंट्स फॉर इंटरकास्ट मॅरेज? कन्व्हिन्स असं काही नाही आय बिलॉंग फ्रॉम अ व्हेरी ट्रेडिशनल फॅमिली. सिद्धीचा पण तसंच आहे. पण असं कधी लव्ह मॅरेज झाला नव्हता दोघांचा घरी. तर इट वॉज व्हेरी डिफ़िकल्ट बोल सकते हैं बट एक्चुअली इतना डेयरिंग नहीं था दोनों में. डिफ़िकल्ट तो नहीं था, बाद में जब बताया तो ऐसा लगा कि कुछ भी डिफ़िकल्ट नहीं था. बताने के बाद घर पे फिर घर वालों ने थोड़ा सा हिचकिचाया बट बाद नाही, में मी टू बी ऑनेस्ट मी सांगेल, साई ह्यांनी लिटरली माझ्यासाठी खूप पापड बेललेत. बोलतात ना, म्हणजे त्यांनी त्याच्या घरच्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी खूप कष्ट घेतलेत
आणि माझं असं होतं की मी ज्यांच्या थ्रू ज्यांचं नाव घेऊन मी ज्यांना मिडल पर्सन जे होते त्यांना माझ्या पप्पांचे ते कॉमन फ्रेंड होते. सो त्यांचं नाव घेऊन जेव्हा सांगितलं तेव्हा म्हणजे मी अशी मुलगी होती की मी मूव्हीसाठी सुद्धा कधी पप्पांकडे गेली नाहीये की मला मूव्हीला जायचंय. तर मी पप्पांकडे कधीच डेअरिंग केली नाहीये. आणि माझी मम्मी मला आता सुद्धा बोलते की तू आयुष्यात कधी बापाकडे काही मागितलं नाही आणि एवढं मोठं गोष्ट मागायला तुझं काळी झालं कसं नाही. सो मी माझ्या पप्पांना सांगितलं डेअरिंग दोन्ही मम्मी पप्पांना एकत्र सांगितलं. असं काही नाही की मम्मीला आधी माहिती होतं आणि पप्पांना नंतर, असं काहीच नाही. दोघांना एकत्र बसवलं, जे होईल ते सांगून टाकलं. आणि 1 वीकमध्ये आमचं नाव बघणी पण झाली, तिलक झालं. खूप फटाफट झालं आमचं. क्वेश्चन, हाऊ ऑफन यू गाईज फाईट विथ इच अदर? अभी 5-10 सेकंड पहले हो गया फाइट्स लाइक ऐसा नहीं है. फाइट्स होना ठीक है, उसको कितना जल्दी अपन सॉल्व करते हैं उसके ऊपर भी है. Fights are the thing like which makes our relationship and bond stronger each and every day. भाई हम बहुत झगड़ते हैं, जितना दिखता है वैसा नहीं है, बहुत झगड़ते हैं हम लोग. अभी पर मैं एक बात बोलती हूँ, वन ऑफ द बेस्ट थिंग इन आवर रिलेशनशिप इज की सकाळी जे भांडणं झालेली असतात ती रात्री झोपायच्या आधी ती संपतात. टचवूड टचवूड अचूट खत्म मनोनीत होता है. का नेक्स्ट डे तक वो मतलब कोई कोई कपल्स रहते हैं 4-4 5-5 दिन बात नहीं करते. ये भाई हमसे हो ही नहीं पाएगा, मतलब नहीं जमेगा ही नहीं ये चीज. वो बेस्ट थिंग है और वही चीज टिका होना के रखा चाहिए. है अभी हाँ, तक. वही चीज बेस्ट रहता है रिलेशनशिप में कि झगड़े सुबह होते तो रात तक खत्म होने चाहिए. झगड़े तो उसको फेविकॉल के बॉन्ड जैसे और स्ट्रॉन्ग और करते. झगड़े होने चाहिए तो थोड़ा किसे रूठना मनाना वो ही एक रिलेशनशिप को स्ट्रांग बनाता है. नहीं तो तू रूठता नहीं है, मैं रूठती नहीं है, क्या है, फिर बोरिंग हो जाता है लाइफ. नहीं, झगड़ो, बिंदास झगड़ो, पर सुबह का झगड़ा रात को खत्म करके सो जाना. ठीक है, आगे बढ़. Next question, the things which you show on social media are exactly same in real life or not? एग्जैक्टली सेम. कुछ उसमें मैनिपुलेशन नहीं है. कुछ नहीं, जैसा है वैसा है. हाँ, झगड़ा नहीं दिखाते हम लोग. झगड़ा ज़्यादा ये सब नहीं दिखाने का इसके लिए. बाकी जो मतलब मेरे वीडियोस होते हैं, जो मेरे पोस्ट होते हैं, जो मेरे व्लॉग्स भी अभी तक हुए, सब नेचुरल है, नथिंग इज फेक, कुछ भी इसके नहीं. लिए लाइक हाँ, बस इतना होता है कि मेरे को वीडियो के लिए बहुत कन्विंस करना पड़ता है उसको. कि मुझे पसंद नहीं है. उसको पसंद नहीं, ही इज लिटिल बिट इंट्रोवर्ट इन अ मतलब सोशल मीडिया पे वो हाँ, इतना वैसे एक्टिव आप नहीं है. मेरे को पर पर्सनली आके बाकी मिलोगे अगर तो पर्सनली मिलोगे तो मैं जितनी सोशल मीडिया पे दिखती हूँ वैसे मैं बिल्कुल नहीं हूँ. मैं जल्दी कनेक्ट नहीं करती लोगों से, पर ये बिंदास. एंड वही क्वालिटी है कि मेरे घर वालों के दिल में राज कर दिया उसने. आई एम वेरी ग्रेटफुल अबाउट दैट. नेक्स्ट क्वेश्चन, हाउ आर योर इन लॉस? मैं चालू करूंगी. मतलब एक्चुअली एक मिनट, ये दोनों सवाल को ऑलमोस्ट सेम है. लाइक हाउ आर How योर much इन लॉस एंड हाउ मच your योर parents, पेरेंट्स लव ईच अदर. तो we will cover this in only one question only. हाँ, सो मैं बोलूँगी मेरे इन लॉस, मतलब मैं सिर्फ वीडियो के लिए नहीं बोलूँगी, और मोस्टली मैं अभी ये हिंदी में बोलूँगी क्योंकि देर आर रिलेटिव्स ऑफ फ्रॉम हिज साइड कि उन लोग तेलुगु है, सो उन लोग को मराठी आता नहीं है, तो मैं हिंदी में ही इसका आंसर दूंगी कि मेरे जो इन लॉज है, मतलब जब मैंने शादी मेरा फिक्स हुआ उसके पहले मेरे को आइडिया भी नहीं था कैसे है क्या है. जब व्हेन वी वर इन रिलेशनशिप, सो मैंने फर्स्ट टाइम जब मेरे को ऐसा लगा कि बहुत इंट्रोवर्ट है, मतलब थोड़े नैरो माइंडेड है, तो कैसे संभाल के लेंगे कि नहीं. मेरे को थोड़े स्ट्रिक्ट लगे, मतलब है मेरे फादर इन लॉ स्ट्रिक्ट है, पण ते असतं ना, वो रहता है ना की ते बाहेरून नारळ आणि आतून पूर्ण खोबरं पाणी, तसं आहे माझे सासरे. सो मतलब बहुत, मेरी सास तो बहुत प्यार करती है. लाइक मैं ऑफिस में रहती हूँ तो सुबह से लेके शाम तक नाश्ता करके जाती हूँ मैं घर से. सो
खाना खाया कि नहीं, फ़ोन आता है। शाम को नाश्ता किया कि नहीं, फ़ोन आता है। फिर रात के टाइम चपाती वाली घर पे आती है। सो चपाती चपाती खाएगी या राइस खाएगी। मतलब मैंने ऐसा देखा है कि बहुत सारे मदर इन लॉ है कि अपने मतलब जो डॉटर इन लॉ है वो जाते हैं ऑफ़िस, तो कुछ कॉल वगैरह नहीं आते। पर मेरे इसमें जितना मेरा पति फ़ोन नहीं करता उतनी मेरी सास फ़ोन करती है। हाँ, झगड़े टचवुड अभी तक ऐसे झगड़े नहीं हुए, पर होता है रूठना, मनाना, पर वो तो हर घर में होता है। पर उसके लिए अपन शेवटी रहता है ना कि अ, अगर मैं जिस घर में गई हूँ, अब मैं सिर्फ़ वन साइड से नहीं एक्सपेक्ट कर सकती कि वो ही मेरे को माँ की तरह ट्रीट करे। अगर मैं उसको बेटी की तरह प्यार नहीं दूँगी, तो मेरे को माँ की तरह कैसे ट्रीट करेगी? मेरे फादर इन लॉ के बारे में मैं बोलूँगी, मतलब वो आदमी बहुत मतलब है, इंट्रोवर्ट है, पर मैंने कभी उनके सामने बात नहीं किया, कुछ नहीं। पर अगर कुछ ऐसा इम्पोर्टेंट है तो मैं बात कर लेती हूँ, पर ही इज़ वेरी स्वीट, बहुत प्यारे है, लाइक बहुत अंडरस्टैंडिंग है। बस और क्या ही चाहिए अपने को ज़िंदगी में, शादी की है, यही तो चीज़ें चाहिए रहती है। अभी तू बोल। मराठीमध्ये देईल. कारण की सगळे मराठीमध्येच बघतायत तिथे. तिथे म्हणजे खूप खूप माझी सास तर खूप गोड आहे. म्हणजे म्हणजे ॲक्च्युली जे पण काय जेवण बनवायला आणि जेवण बनवण्यामध्ये एक नंबर आहे. कामलीला खूप आवडतं. सिद्धीपेक्षा जास्त मला सासूच्या हाताचं जेवण आवडतं. मस्का, मस्का. मस्का नाही खरं. ॲक्च्युली काय पण ते स्पेशल बनवतात किंवा काय बनवतात तर आपल्याला आम्हाला आधी फोन करून विचारतात. कधी वी फास्ट करतात तर कधी जेवायला बोलवतात आणि हे चालतच राहतं आणि नेम खूप मस्त आहे आणि अ, माझे पप्पा पण एक नंबर आहे. ते पण काय कधी काय लागलं, काय काय नाही म्हणजे कधी पण काय फोनमध्ये काय लागलं, काय केलं तर कधी पण ते हसतात हेल्पसाठी किंवा काही आणि एकदम मला दोघांनी एकदम मुलासारखंच ट्रीट केलंय. कधी पण हां, असं आणि भेदभाव नाही माझे केलाय. पप्पा त्याला नावानेच हाक मारतात. म्हणजे माझी आजी वगैरे बोलते, की "अरे जावई आहे, नावाने हाक काय मारतो?" पण माझे पप्पा असे बोलतात, "जर मी त्याला जावयासारखं ट्रीट केलं, तर तो जावयासारखाच वागेल. जर मी त्याला साहिलसारखं साई नावाने हाक मारलं, तर तो मला बापासारखं ट्रीट करेल आणि मी त्याला मुलग्यासारखं दर्जा देऊ शकेल." सो हे माझ्या पप्पांना खूप म्हणजे माझे पप्पा तसे नव्हते, पण माझ्या लग्नानंतर पप्पा खूप बदललेत आणि ते मला खूप बरं वाटतंय. हम्म. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ यू मॅनेज युअर मंथली एक्सपेन्सेस? माझी सॅलरी परवाला माझी सॅलरी मोस्टली सेव्हिंग्जमध्ये जाते, किंवा मी जे गिफ्ट्स वगैरेचं गोष्ट असते, म्हणजे माझ्या ह्याच्यासाठी किंवा कोणासाठी, तर मी ते हे करते. बाकी सगळं खर्च नवरा कशाला केलाय, त्यासाठीच खर्च उचलायला आपला. तर बाकी सगळं तो सांभाळतो, बाकी काही नाही. आणि आम्हाला जॉईंट फॅमिली आहे. जॉईंट फॅमिली आहे, तर सगळं घरीच असतं, तर आम्हाला जास्त घरचा खर्च होत नाहीये सध्या. हम्म. नेक्स्ट क्वेश्चन. हा वाला क्वेश्चन आहे. मी म्हणजे आता रिसेंटलीच माझा व्हिडिओ एक टाकला, त्याच्यावर मला हा क्वेश्चन आला होता. सिद्धी, व्हॉट ऑल थिंग्स डिड यू कॅरीड इन युअर वेडिंग बॅग? माझे बॅग्स 4 बॅग्स होते, ट्रॉली बॅग्स मोठे मोठे. सो माझ्या मी ऑफिसला होती, तर मला काहीच स्वतःची तयारी करता आली नाही. माझ्या मम्मीनी मम्मी पप्पा सगळ्यांनी साडी घेण्यापासून ते ब्लाऊज स्टिच करण्यापर्यंत त्याच्या सगळं मम्मीनी सगळं शॉपिंग केली होती. मी काहीच केली नव्हती, कारण की मी लग्नासाठी 1 महिन्याची सुट्टी टाकली होती. मला शॉपिंग करताना मी त्यांना हेल्प केली नाही. त्यांनी त्यांच्या चॉईसनी घेतलं, तर व्हिडिओ कॉल वगैरे केले असतील ते. आणि पप्पांचं असं होतं, की माझी मुलगी जाते, तर तिला सगळं भरभरून द्यायचं आहे. म्हणजे आता कसं असतं, की लग्न झालं तर नवीन सगळे फंक्शन्स असतात, सगळीकडे जायचं असतं. तर सगळे ड्रेस चांगले चांगले घेतले होते आणि
पूर्ण स्टिचिंग करून वगैरे सगळं मम्मीनी पॅक केलं होतं. फक्त मी ते व्हिडिओमध्ये भरायला मी होती. बाकी सगळं मम्मी पप्पांनी घेतलं होतं. सो हो, मी साडीज घेतले होते. त्याच्यासोबत मी हर एक ह्याच्यामध्ये पेटिकोट, साडी, ब्लाऊज सगळं एक-एक पॅक करून ठेवलं होतं. ड्रेसेस घेतले होते, जे हेवी ड्रेसेस असतात, जिथे आपल्याला साडी घालायची नाहीये, ड्रेस घालायचे तर तसे होते. घरचे कपडे वेगळे भरले होते. परत खूप काय-काय आहे. जर हे तुम्ही मला पर्सनलवर विचारलं, तर मी आता इथे सगळ्यांसमोर नाही सांगता येणार. पण मी तुम्हाला नक्कीच ते एक लिस्ट पाहिजे तर मी बनवून तुम्हाला करेल. की माझे खूप फ्रेंड्स आहेत, त्यांचे आता लग्न येतात, तर ते लोकांनी मला विचारलंय, तर त्यांना मी नक्कीच हेल्प करते. नेक्स्ट क्वेश्चन. गिव मी हा ऑल क्वेश्चन द माझ्या बेस्ट टिप्स. फ्रेंडचा आहे. प्रीती, जिचा आत्ताच एंगेजमेंट झाली आहे. तिने विचारलंय, गिव्ह मी गिव ऑल द टिप्स ॲज आय एम ऑल्सो गेटिंग मॅरिड सून. सो मैं क्या ही टिप दूँ भाई, सबके एक्सपीरियंस अलग-अलग होते हैं. रोज रोज तो टिप्स देती है, अभी और क्या लिस्ट बनाएंगे पूरा. रोज तो टिप्स चालू ही रहता है, ये वो. नहीं, ऐसा कुछ नहीं है. मतलब ये सिर्फ सब हमारे व्यूअर्स के लिए, सबके लिए, मतलब जो भी अभी जब भी सबका नया शादी करने हाँ, वाला है या मैं फिर देखो टिप्स हम लोग कुछ नहीं, हम लोग इतना बड़े एक्सपीरियंस वाले नहीं है, सिर्फ एक ही साल हुआ है. पर टिप्स ऐसा कुछ दे नहीं सकते, सबके एक्सपीरियंस अलग नहीं अलग मतलब होते हैं. टिप्स मैं बोल में रही हूँ, मैं बोल रही हूँ, बाद में तू बोल. सबके एक्सपीरियंस अलग होते हैं. और कैसे होता है कि जो मेरे साथ है लोग, वो अलग रह सकते, तुम्हारे साथ जो लोग रहेंगे वो अलग रह सकते. सो टिप्स ऐसे कुछ नहीं है, बस गिव योर बेस्ट. सब अच्छे से होगा. पॉजिटिव रहना, पहले से ही नेगेटिव थॉट्स मन में लाना नहीं कि ऐसे ही होगा वैसे ही होगा, बिल्कुल भी नहीं. हाँ, शादी के प्रिपरेशन से लेके शादी के मंडप तक सब ऐसा रहेगा कि भाई सामने वाले ऐसे है वैसे है, बिल्कुल भी ऐसा नेगेटिव थॉट्स लाना नहीं. तुम तुम्हारा बेस्ट देना, सब बेस्ट ही होता है. अपन पॉजिटिव रहेंगे तो सब अच्छे से होता है. तेरे को कुछ बोलना है? मेरे को तो बहुत कुछ बोलना है. लेकिन मैं एक लाइक शॉर्ट में ही बोलता हूँ, और कुछ नहीं, ज़्यादा कुछ नहीं, जनरल में बोल रहा हूँ. लव मैरिज हो, अरेंज मैरिज हो, कुछ भी हो, एक ही टिप है, गो विद द फ्लो. जैसा चल रहा है वैसा चलने दो. ज़्यादा स्ट्रेस मत आप लेना. ज़्यादा स्ट्रेस मत लो, अपना बेस्ट दो. दोनों, लड़की हो या लड़का, दोनों बेस्ट दो. और जो भी होना है वो ऑलरेडी प्लान्ड है, वो वैसे ही होगा. भगवान ने जैसा लिखा है वैसे ही होगा. तो उसमें कुछ चेंजेस आने वाला नहीं है. बस अपना बेस्ट दो, आप अच्छे से रहो, सबकी इज्जत करो, तो हाँ, आपको भी उतना ही इज्जत रिस्पेक्ट मिलेगा. रिस्पेक्ट आप मस्ट. जितना इज्जत दोगे सामने वाले को, सामने वाला आपको उतना इज्जत देगा. तो बस इतना ही है. घर पे सबको इज्जत से सब. हा क्वेश्चन साईच्या फ्रेंडनीच विचारलाय, त्यांच्याच ग्रुपमधून कोणीतरी. आणि मराठीमध्ये विचारलं तर मी मराठीमध्येच बोलते. कोण? लग्नानंतर साईचे फ्रेंड सर्कल माझ्यामुळे कमी झालं आहे की नाही? त्या झालंय? फ्रेंडला आधीच माहिती होता कमी झालाय, पण त्यांनी कसं तुला वाईट नको वाटायला म्हणून असं विचारला असेल. इसको इधर 10 को मिलने जाता तो उधर 6, 5, 6 को हाँ. मिलने जाता हो. तो मेरे को हाँ, तो मैंने वही कुछ कम नहीं किया. तू ही बोल, तू ही आंसर दे. तो ऐसा कुछ नहीं है. फ्रेंड्स तो देखो, जो है वो है साथ तक, हमेशा तक, लास्ट तक. लेकिन कैसा है कि कुछ कुछ कम हो गए. हाँ, होना पड़ता है, टाइम के अनुसार सबको चेंज होना पड़ता है. चेंज के साथ अपने को जगना पड़ता है, बस. लास्ट क्वेश्चन, लास्ट बट नॉट द लीस्ट. बहुत सारे थे पर ये मैंने फाइनल लास्ट कर दिया है. लग्नानंतर, सॉरी वो हो गया. हाउ वॉज योर 1 year ऑफ मैरिज एक्सपीरियंस? Beautiful. With some hurdles obviously, but it was a very beautiful journey अभी तक. और आई लाइक भगवान से यही दुआ रहेगी हमेशा कि ऐसे ही चलते रहे, और दोनों ही हेल्दी और वेल्दी दोनों बने रहे इसमें, इस प्रवास में. अच्छा चल रहा है, मतलब कुछ ये नहीं है. हाँ, होता है वो सब चीज़ें, जो छोटी मोटी कमियां हैं वो सब अपन बाजू में रख के तो बहुत अच्छा है, बाकी कुछ नहीं. मेरा आंसर रहेगा, हाउ वॉज माई 1 year ऑफ एक्सपीरियंस आफ्टर गेटिंग मैरिड. सो मतलब जो मैंने सोचा था
उसका पूरा ऑपोजिट था। लाइक ऑपोजिट इन द सेंस, अपन जो प्लान करते हैं ना वैसा बिल्कुल भी नहीं होता है। सब जैसे साई ने पहले बोला कि गो विद द फ्लो, वैसे ही हम लोग गो विद द फ्लो हुए, झगड़े बहुत हुए। पर वो झगड़े बोलते हैं ना उसका, हाँ यहाँ से मेरा पूरा माइक का ऑडियो चला गया। लाइक तो मैं अभी इस पे ही कंटिन्यू करूँगी ऑडियो देके कि मेरा एक्सपीरियंस इतना अच्छा था की जैसे मैंने प्लॅन किया था वैसे कुछ होता नाही आहे. बट कसं असतं ना की आपण स्वतः आपण खंबीर पाहिजे की आपण ज्या गोष्टीमध्ये पाऊल टाकलंय ते आपल्याला पूर्णपूर करायचं आहे आणि आपल्याकडून काही चुका नाही झाल्या पाहिजे. आपण लव्ह मॅरेज केलेलं आहे तर आपल्यामुळे आपल्या नवऱ्याला कोणी काही बोललं नाही पाहिजे, हेच माझ्या डोक्यात एक असतं. आणि मम्मी पप्पांची घरच्यांची शिकवण हेच आहे की आपण जर रिस्पेक्ट दिली तर आपल्याला रिस्पेक्ट मिळते. सो माझं तर तेच एक्सपिरियन्स आहे आणि टचवूड आतापर्यंत सगळंच खूप चांगलं चाललंय. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जो आम्ही केला आहे तो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी नेक्स्ट व्हिडिओज काय बनवू हे तुम्ही सांगा. हे आम्ही जे एक्सपिरियन्स केले ते आम्ही जस्ट एक लोकांनी क्वेश्चन्स विचारत होते म्हणून मी टाकलं आहे. ह्याच्यावरून प्लीज डोंट जज अस की आम्ही कोण आहे कोणाला काही सजेशन द्यायला. आम्ही काहीच नाही आहे कोणाला सजेशन द्यायला, पण आम्हाला जे एक्सपिरियन्स झालं त्यावरून हा व्हिडिओ होता पूर्ण. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बस आणि तुमचं प्रेम असंच भरभरून जे तुम्ही आम्हाला वर्षभरामध्ये दिलं आहे ते आम्हाला खूप खूप आवडतं आहे की तुम्ही लोकं मला एवढं प्रेम करताय. लाईक मी जर जाते कुठे तर तिथे पण बोलता तुझे व्हिडिओज खूप चांगले असतात. बस तुम्ही साईला कॉमेंट्समध्ये असं भरभरून लिहा की ह्यानी व्हिडिओज माझ्यासोबत बनवले पाहिजे. तर तो करत नाही कारण त्याला असं वाटतं की लोकं काय जज करत असतील. तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये लिहा की तुम्हाला कसा वाटला हे सगळं आणि आतापर्यंतचे कसे व्हिडिओज होते 1 इयरचे. मी अजून नक्की न्यू जे लेटेस्ट व्हिडिओज असतील ते टाकायचा प्रयत्न करेल आणि तुमचं सपोर्ट असंच असू द्या आम्हाला. थँक यू सो मच. व्यूअर्स के लिए मैंने ऐसा लिख के लिया है और वो पढ़ के बताती हूँ. मेरा तेलुगु उतना है नहीं भाई, मैंने नहीं सीख पाई. हाय హాయ్ అందరికీ నమస్కారం. మీరు అంతా ఎలా ఉన్నారు? ఇలానే నా వీడియోస్కి సపోర్ట్ చేయండి. థ్యాంక్ యూ ఆల్. బాయ్ బాయ్.